जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी कृत श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 4 अनुमान निरशन नाम. या समासामध्ये समर्थांनी अतिशय प्रखरपणे कोरड्या ज्ञानाचा निषेध केला आहे. आता अनुमान निरसन म्हणजे उपलब्ध माहिती, पुरावे किंवा तर्काचे आधारे एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया. सोप्या भाषेत सांगायचे तर जे समोर दिसते आहे त्यावरून जे दिसत नाही त्याचा अंदाज लावणे म्हणजे अनुमान होय. श्री समर्थ या समासाचा गर्भितार्थ खालीलप्रमाणे स्पष्ट करतात. वक्त्याचे लक्षण आणि जबाबदारी. श्री समर्थ सांगतात की जो स्वतःला वक्ता किंवा मार्गदर्शक म्हणतो त्याने श्रोत्याच्या शंकाचे निरसन करताना कंटाळा करू नये. त्याच्या बोलण्यात विसंगती नसावी. जर वक्ता स्वतः सासंश असेल तर तो लोकांचा संशय कसा दूर करणार? जसा पोहणारा स्वतःच बुडत असेल तर तो दुसऱ्याला काय वाचवणार? सर्व ब्रह्म या कल्पनेचा गैरवापर किंवा भ्रांतीचा निषेध. या समासातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सगळे काही ब्रह्मच आहे या वाक्याचा चुकीचा अर्थ लावण्यावर केलेला प्रहार. अविवेकी विचार. काही लोक म्हणतात की जर सर्वच ब्रह्म आहे तर मग पाप पुण्य, शुद्ध अशुद्ध, वंद्यनिंद असा भेद कशाला? समर्थ त्याचे खंडन करताना म्हणतात की हा केवळ अनुमान किंवा तर्क आहे, प्रचिती नाही. जर कोणी म्हणत असेल की सर्व एकच आहे मग त्याने अन्नाचा घास मुखात घेण्याऐवजी अपानीद्वारे का घातला नाही? ईश्वराने सृष्टीत जो भेद निर्माण केला आहे तो तर्काने मोडता येत नाही. प्रचितीशिवाय ज्ञान व्यर्थ. समर्थाने अशा दांभिक ज्ञानी लोकांची तुलना खालील उदाहरणाद्वारे केली आहे. वैद्य आणि मात्रा. एखादा वैद्य औषधाची खूप स्तुती करतो पण जर त्याला औषधाने गुणच येत नसेल तर त्या स्तुतीला काही अर्थ नाही. तसेच अनुभवाशिवाय केलेले ब्रह्मज्ञान व्यर्थ आहे. अंधकार. जेथे सारासार विचार नाही तिथे केवळ अंधकार असतो. सारासार विचार आणि विवेक. केवळ शास्त्राची दडपणे आणून किंवा मोठमोठे शब्द वापरून ज्ञान मिळत नाही. पाप पुण्य. जो सगळे ब्रह्मच आहे असे समजून महापापी आणि सज्जन या दोघांनाही सारखंच मानतो तो ब्रह्मिष्ठ आहे. सावधपण. खरा ज्ञानी तोच आहे ज्याच्याकडे प्रत्यय आहे आणि जो सावध आहे. या समासाचा मुख्य उद्देश अर्धवट ज्ञानामुळे येणारा बेजबाबदारपणा रोखणे आहे. केवळ शब्दाच्या खेळात न अडकता सृष्टीतील व्यवहार सांभाळून जो आत्मज्ञान प्राप्त करतो तोच खरा साधू होय. सगळे ब्रह्म आहे हे म्हणून स्वैराचारी बनणे म्हणजे आत्मघात करून घेणे होय असा इशारा समर्थांनी येथे दिला आहे. जय जय रघुवीर समर्थ.